जिम करताय? चांगली गोष्ट आहे. वर्जिश करो, सेहत कमाओ और एक अच्छी आयु पाओ, असं जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. मग आजकाल पुरुषांच्या बरोबर बऱ्याचशा स्त्रियासुद्धा जिममध्ये जाणं पसंत करतात. एक जमाना होता, या सावित्रीच्या लेकी एवढ्या पुढारलेल्या नव्हत्या. गृहकृत्य दक्ष होत्या. एकत्रित कुटुंबातली दिवसभर अंगावर पडणारी सगळी कामं ती निभावता निभावता आपोआप त्यांचा व्यायाम व्हायचा. आज तो काळ बदलला. गेल्या 50 वर्षात प्रचंड घडामोडी, सामाजिक उलथापालथ प्रचंड झाली, सुधारणा झाल्या. लाल मातीच्या व्यायामशाळा कमी कमी होत गेल्या आणि जिमचं पीक मात्र जोमाने वाढत गेलं. अर्थात जिममध्ये तुमच्या शरीरातल्या प्रत्येक भागाला व्यायाम कसा पोहोचेल हे पाहत पाहत सर्व प्रकारची इक्विपमेंट्स, व्यायाम करण्याची साधनं ही जरूर लावलेली असतात. आणि त्यामुळंच प्रत्येक व्यक्ती या जिमकडं आकर्षित होते. ज्याची साऊंड पोझिशन आहे, म्हणजे ज्याचा खिसा गरम आहे, असा प्रत्येक व्यक्ती जिममध्ये जाण्याकडे त्याचा कल असतो. मग कोणता जिम, कोणती कंपनी चालवते, कोणत्या जिमची चेन खूप काही देते, कोणत्या जिमला जिम ट्रेनर व्यवस्थित ट्रेन करतायत आपल्याला, असा सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन मुलं मुली नक्कीच जिम लावतात, वार्षिक फी भरतात. काही ठिकाणी मंथली फी असेल, काही ठिकाणी 5-5 वर्षाची मेंबरशिप देण्याचं सुद्धा असे पण नियम आहेत. हा प्रकार काहीही असला तरी सर्वसाधारणपणे जिममध्ये असलेली इक्विपमेंट्स आणि जिम ट्रेनर नेमण्याची पद्धती ही एकसारखीच. परंतु प्रत्येक जिममधला जिम ट्रेनर हा तसाच चांगल्या मनोवृत्तीचा असेल असं सांगता येत नाही, असं आजकाल निदर्शनास यायला लागलं आहे. आणि मग या पुढारलेल्या सावित्रीच्या लेकी या अशा जिम ट्रेनर्सच्या बहकाव्यामध्ये हळूहळू तो मस्त जाळं विणत राहतो आणि अशा या सावित्रीच्या लेकींना खेचायला सुरुवात होते. मग कधी एकांतात गप्पा, मग कधी मी स्पेशल ट्रेनिंग देईन तुम्हाला, यहाँ जितनी भी आपकी सहेलियाँ आती हैं ना, उससे भी ज़्यादा स्पीड में आपको जो चाहिए वो सब कुछ आप हासिल कर सकोगी, असं काहीसं बाजूला घेऊन सांगत स्पेशल ट्रेनिंग देण्याचा थोडासा वेगळा आव आणत हळूहळू तिच्या मनात शिरण्याचा प्रयत्न. आणि मग असं निदर्शनास आलं, मिर्झापूरमध्ये आणि सुरतमध्ये या घटना घडल्या. मिर्झापूरमध्ये 7-8 जिम ट्रेनर्स प्लस मालक लोक अशा लोकांना ताब्यात घेतलं आहे. कारण मुलींना नको त्या पद्धतीने स्पर्श करणं, त्यांचे नको त्या पद्धतीत फोटो काढून ठेवणं आणि नंतर त्या गोष्टींचा उपयोग ब्लॅकमेलिंगसाठी नक्की करणं, याने कुणी जरी मानलं, जाळ्यात अडकले, तर हळूहळू त्यांना आपला धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करणं, असं या काही मुस्लिम जिम ट्रेनरचा मनसूबा अटक केलेल्या व्यक्तींमधून निष्पन्न झाला. सुरतमध्ये ज्याला अटक झाली आहे त्यांनी तर
एका जिममध्ये येणाऱ्या विवाहित स्त्रीला मस्तपैकी नको त्या ड्रेसमध्ये तिच्यासोबत फोटो वगैरे काढणं आणि तेच फोटो नवऱ्याला दाखवून त्याला लुबाडणं, त्याला 5 लाखाची खंडणी मागणं, त्याच्यावर हल्ला करून 50,000 त्याच्या खिशातून चोरून नेणं, असे सगळे एका मियाने कारभार केले आणि मग त्याच्या पत्नीचे फोटो दाखवून ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याला 5 लाख खंडणी मागितल्यानंतर रीतसर फिर्याद दाखल झाल्यावर त्याला अटक झाली. आज सुरतसारख्या या प्रगतशील शहरामध्ये, जिथं व्यापाराच्या निमित्ताने इकडून तिकडून बरेच लोक येत जात असतात, अशा या सुरत शहराची अशा पद्धतीने बदनामी होणं हे मनाला चटका लावून जातं. अर्थात शहर कोणतं का असेना, ही प्रवृत्ती आजकाल बऱ्याचशा मोठ्या शहरातल्या जिममध्ये आढळून येते. त्याच्यामुळे सावित्रीच्या लेकींना मला सांगावंसं वाटतं, तुम्ही शरीर कमवायला जाता, शरीर नीट छान मेंटेन राहावं याच्यासाठी धडपडता आणि इतकं तुमचं मन कसं काय कमकुवत असतं. बाहेर बाजारात, बसमध्ये, लोकलमध्ये किंवा कोणत्याही मार्केटमध्ये गर्दीच्या ठिकाणी तुम्हाला थोडा जरी स्पर्श झाला तर तुम्ही लगेच वस्कन मागे वळून बघता आणि मग जिममध्ये तुम्ही का बरं अशा नांग्या टाकता? काय काही तासांचं फ्री ट्रेनिंग देतो असं सांगणारा जिम ट्रेनर, तुम्हाला हवं तेव्हा हवे तिथे स्पर्श करणारा तो जिम ट्रेनर, तो तुम्हालाही हवा असतो का? असा प्रश्न नक्की विचारावासा वाटण्या इतकी ही बाब अनेक जिममध्ये घडत चालली आहे. त्यामुळं दोष या गोष्टी करणाऱ्याला देण्याच्या आधी मी या गोष्टी करून घेणाऱ्या या सो कॉल्ड हायली क्वालिफाईड रिच लेडीज यांना हा ठणकावून प्रश्न विचारतोय मी. होतं काय, राम तेरी गंगा मैली याच्यामध्ये एक गाणं आहे, त्याची पहिली ओळ आहे, कोई हसीना कदम पहले बढ़ाती नहीं, मजबूरी चाहे जितनी भी हो वो पास आती नहीं. ही पहिली ओळ का सिद्ध होत नाही आहे, अशा काही सावित्रीच्या लेकींच्या बाबतीत हा मोठा प्रश्न मला पडला. कारण टाळी कधीही एका हाताने वाजत नसते. कुठे ना कुठे दुसऱ्या बाजूने काही ना काही सिग्नल्स दिले गेल्याशिवाय पलीकडचा माणूस डेअरिंग करत नाही. हे अगदी त्रिवार सत्य आहे. कोणी पहिल्यांदा स्वतःच पावलं उचलेल असं नाही आहे. कुठेतरी या सावित्रीच्या लेकींचं पण चुकतं आहे हे सांगताना मी काहीही घाबरणार नाही, कारण घटनाच तशा घडत आहेत. अप्रिय घटना आहे, त्यातल्या त्यात मी जे जनरल आणि बोल्ड स्टेटमेंट करतो आहे त्याच्यावरून कुठल्याही सावित्रीच्या लेकींनी नाराज होण्याचं कारण नाही आहे. हां, ज्यांनी काहीही सिग्नल नाही दाखवला, खूप सज्जन, खूप सालसपणे वागल्या जिममध्ये, शक्य आहे काय? तरीही मी गृहीत धरतो खूप सालसपणे वागला, तरी असं घडलं. तेवढ्या सावित्रीच्या लेकींनी मी बोललेली परखड वाक्य ऐकून सोडून द्या, ती तुमच्यासाठी नसतील माझी. पण हे घडतंच कसं, हा प्रश्न प्रत्येक मुलीने आपल्या अंतर्मनाला विचारावा. त्यानंतर मग तुमच्याकडे जर वैयक्तिक सुबत्ता असेल तर तुमच्या घरामध्ये सुद्धा छोटासा जिम तुम्ही करू शकता. तुमच्याकडे सुबत्ता आहे. स्वतःच्या शीलाची पवित्रता राखण्यासाठी जर 2-3 लाखाची इन्व्हेस्टमेंट करावी लागली आणि जर तुम्हाला महिन्याला समजा एक 70-80 हजार पगार आहे असं मी गृहीत धरतो, तर ते अवघड आहे का हो करणं? मग कशाला तुम्हाला परपुरुषांचे स्पर्श घ्यावे लागतील जिममध्ये जाऊन? असंही मी ठणकावून हायली क्वालिफाईड आणि वेल अर्निंग मुलींना आव्हान करतो आहे. त्यांच्या घरच्यांना, भाऊ लोकांना मी आव्हान करीन, अरे कशाला आपल्या बहिणीला त्या जिममध्ये असले धंदे चालू शकतात, होऊ शकतात, ब्लॅकमेलिंग होऊ शकतं, अशा ठिकाणी तुमची बहीण जाते याचं तुम्हाला दुःख नाही वाटत?
तुमचा असलेला मग 2-3 लाख पगार त्याच्यातला काही हिस्सा बहिणीसाठी वापरू शकत नसाल तर काय तुमची प्रॉपर्टी, तुमची ही मालमत्ता, तुमची ही जी काही कमाई आहे महिन्याची, या सगळ्या गोष्टींना काय चाटायचं आहे? त्यामुळं परिवारातल्या प्रत्येक घटकाने आपल्या या परिवारातली, आपल्या या छताखाली राहणारी आपली बहीण कोणत्या जिममध्ये जाते, तिला त्या जिममध्ये जाण्याची आवश्यकता आहे का, त्या जिममध्ये मग असे काही प्रकार घडले तर आपण तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहणार आहोत का, असे सगळे प्रश्न त्या परिवारांनी, त्या व्यक्तींनी आपल्या अंतर्मनाला विचारावेत. आणि सत्वर, मी काही या जिमच्या विरोधी बोलतोय असं धरू नका तुम्ही, सत्वर तुम्ही हे जिम प्रकरण बंद करा आपल्या परिवारातलं, असंच ठणकावून सांगण्याची ही वेळ आली आहे. कारण याच्या सगळ्या आडून धर्मांतरणाचा जिहादसुद्धा सुरू आहे. आणि एकदा का जर तुमच्या परिवारातली मुलगी अशा ब्लॅकमेलिंगच्या रॅकेटमध्ये अडकली तर ती कदाचित तेवढी बोल्ड नसेल आणि घरात सांगणारी पण नसेल, सांगू पण शकली नाही, तर कदाचित याच्यातनं आत्महत्यासुद्धा घडू शकतील. मग आपल्या भगिनीचा जीव जर वाचवायचा असेल तर 4 पैसे खर्च करून घरातल्या घरात जिम बनवा, असाच मी एक हिंदू व्यक्ती म्हणून नक्की सल्ला देईन. या व्हिडिओमधून जर काही माझ्या परखडपणातून कोणाला काही मनाला जखमा झाल्या असतील तरी त्या जखमा का झाल्या याचा विचार नक्की करावा. पराकोटीला जेव्हा कोणत्या गोष्टी पोहोचतात तेव्हा आमच्यासारखी सामाजिक जागरूकता करण्यासाठी धडपडणारी माणसं यांच्या ओठातून आपोआप परखड वक्तव्य बाहेर पडतात. हे सगळं तुम्ही जाणून घ्याल. आणि हा असा व्हिडिओ, जे काही चाललं आहे समाजात, हे आपल्या जास्तीत जास्त परिवारांना, त्यातल्या त्यात हिंदू परिवारांना, त्यातल्या त्यात ज्या परिवारामध्ये मुलींनी जन्म घेतला आहे, ज्या घरामध्ये एक भगिनी राहते आहे, ज्या घरातली भगिनी स्वतः हायली क्वालिफाईड आहे, चांगल्यापैकी उत्पन्न आहे तिचं, आणि ती जर जिममध्ये जात असेल तर त्या सगळ्यांनी जागरूक व्हावं म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जेवढी ही माहिती जास्तीत जास्त परिवारांपर्यंत पोहोचेल तेवढी आपण धर्मांतरण होणार नाही या गोष्टीला मदत केल्यासारखे होईल. कारण हा खेळ खूप जोरात सुरू आहे. भारतातल्या अनेक शहरामध्ये हा जिम जिहाद जोरात सुरू आहे. फॉर सोशल अवेअरनेस इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट टू शेअर सच टाईप ऑफ व्हिडिओज. पुन्हा भेटूयात याच चॅनलवर अशाच नवनवीन विषयांसह. तोपर्यंत मस्त राहा, काळजी घ्या आपल्या परिवाराची आणि आपल्या परिवारातल्या प्रत्येक तरुण मुलीची.